तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कारण की आपल्याला माहिती आहे की पोलीस भरतीची फॉर्मची मुदत संपलेली आहे आणि मुंबईला किती जागा आली मित्रांनो बघू शकताय. तर मुंबईला जागा किती आहेत? तर आपल्याला माहिती आहे की मुंबईला जागा जी आहे ते 2646 जागा एवढ्या मुंबईसाठी आहेत. आणि त्यानंतर त्याच्यासाठी अर्ज किती आले ते देखील तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. त्यामुळे लक्षात घ्या की पोलीस भरती आता किती महत्त्वाची झालेली आहे, कारण की पोलीस भरतीसाठी एवढे महत्त्वाचे अर्ज आलेले आहेत आणि मुंबईसाठी किती फॉर्म आले ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो लक्षात घ्या, एवढं बघा 2,50,000च्या आसपास अर्ज आलेले आहेत मित्रांनो. 2,50,000च्या आसपास एवढ्या ह्या 2,643 जागेसाठी. म्हणजे ह्याच्यामध्ये कॉन्स्टेबलच्या काय जागा आहेत, त्यानंतर चालकच्या काय आहेत आणि कारागृहच्या काय आहेत, ह्या मुंबईमध्ये आहेत. आणि ह्याच्यासाठी एवढ्या 2,643 जागा आहेत. आणि अर्ज बघा किती अर्ज आहेत, तर 2,50,000 पर्यंत अर्ज आलेले आहेत मित्रांनो. आपण बघितलं असेल काल, तर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, तर 2 लाख पर्यंत अर्ज आले होते. पण काल मुदत संपलेली आहे, म्हणजेच 8 तारखेला मुदत संपलेली आहे, 7 तारखेला मुदत संपलेली आहे. त्याच्यामध्ये अर्ज बघितलेले आहेत तर कशा प्रकारे अर्ज वाढ झालेली आहे आणि एक रात्री जास्तीत जास्त अर्ज आलेले आहेत. आणि बऱ्याच जणांनी चुका काय केल्या मित्रांनो ते तुम्हाला आज सांगणार आहे. तर मित्रांनो आता आपण बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितलेले आहेत की प्रत्येक जण प्रत्येकाचा व्हिडिओ बघतोय, पण मी तुम्हाला सांगणार आहे की ह्याने काय केलंय. आता एखाद्या जिल्ह्याला प्रत्येक ठिकाणी बघितलेलं, ह्या जिल्ह्याला एवढे अर्ज आले, ह्या जिल्ह्याला एवढे अर्ज आले, ह्या जिल्ह्याला एवढे अर्ज आले. आणि जिथं जास्त अर्ज असतील आणि जिथं कमी अर्ज आलेत त्या विद्यार्थ्यांनी काय केलंय की आता समजा इथला फॉर्म भरला असेल, तुम्ही एखाद्या दिवस मुंबईला फॉर्म भरला असेल आणि मुंबईचा फॉर्म काही जणांनी कॅन्सल केलाय, परत ज्यांचं अर्ज जास्त आले, किती अर्ज आले पूर्ण बघून टोकन नंबर बघून अर्ज कॅन्सल केला आणि परत दुसऱ्या जिल्ह्याला टाकलाय. तर अशा बऱ्याच चुका केल्या आहेत. आणि फक्त एखाद्या विद्यार्थ्याला माहित नसतं की त्या जिल्ह्याला किती जागा आहेत आणि त्या जागा कमी आहेत म्हणून तिथं आज अर्ज देखील कमी आलेले असतात. मग तिथल्या मुंबईच्या विद्यार्थ्यांनी काय केलं, इकडे अर्ज टाकले. म्हणजे बरेच जण असं घोळ मिसळ केलेला आहे. त्याच्यामुळे आता बऱ्याच जणांचा निकालावर परिणाम पडणार आहे. कारण की मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीलाच आपण फॉर्म भरताना विचार करून भरायला पाहिजे होता. कारण की आपण ज्या जिल्ह्याला कमी जागा आहेत किंवा आपल्या ज्या जिल्ह्यात योग्य मार्क पडतील, म्हणजे आपल्याला माहिती आहे जर तुम्ही ओपन कास्टचे असाल तर 45+ जर तुमची लेखी ग्राउंडला मार्क घेण्याची ऐपत असेल तर तुम्ही तिथं कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म भरा, तुम्ही तिथं टॉपला दिसणार. कारण की 45+ मी तुम्हाला सांगितलं. मग ज्या विद्यार्थ्यांनी आपण जर एखाद्याला जर मुंबईला लांब जायचं नसेल किंवा जवळची जवळ ग्राउंड असेल, जर ज्या जिल्ह्याला आहे त्या जिल्ह्याला फॉर्म भरला असता आणि 45+ जर त्या विद्यार्थ्याचं ग्राउंड पडत असतं तर तो तिथंच टिकला असता आणि तिथं टिकून राहणार होता. पण आता बऱ्याच जणांनी काय केलं, 45+ वाल्यांनी देखील मुंबईला भरलाय, 40 वाल्यांनी देखील मुंबईला भरला आणि 36 वाला काय म्हणतोय, बघू आपण मुंबईला जाऊन बघू काय होतं, विषय काय होतोय. आणि जर कमी मार्क बसले किंवा मेरिट बसलं तर आपण लागू शकतोय. असं बऱ्याच जणांनी केलं. तर मी तुम्हाला सांगतोय, ज्या विद्यार्थ्याला चांगले मार्क पडत होते त्यांनी आपापल्या जिल्ह्यात फॉर्म भरणं योग्य होतं. पण आता बऱ्याच जणांनी काय चुका केल्या, काय असेल ते असं. पण आता लक्षात घ्या, आता अर्ज एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेले आहेत म्हणजे ग्राउंड किती हाय जाणार आहे आणि कट ऑफ किती मोठ्या प्रमाणात असणार. लक्षात घ्या की आता ही एवढा अर्ज बघितलेला आहे. तर आता आपल्याला मार्क किती पाहिजे तुम्हाला कास्ट वाईज सांगणार आहे मित्रांनो की तुम्हाला किती मार्क पाहिजे जेव्हा तुम्ही तिथं बसू शकताय. आता ग्राउंड कधी चालू होणार, काय चालू होणार. आता तुम्ही धाराशिवला जर बघितलं तर सध्या मी आता धाराशिव जिल्ह्यामध्येच आहे, कारण की आमचा जो जिल्हा आहे तो सोलापूर आहे, पण आमची बाँड्री जी आहे ती धाराशिव, म्हणजे आमचं गाव जे आहे ते धाराशिव जिल्ह्याच्या एकदम बाँड्री आहे. आम्हाला इथून कमीत कमी 15-20 मिनिटात धाराशिव जाते, 15 ते 20 मिनिटं. जर गाडीवर गेलं तर 10 मिनिटात आणि बसनं गेलं तर 15 ते 20 मिनिटात आम्ही धाराशिवला जाऊ शकतोय. आणि इथून आमच्या घरापासून ज्या ठिकाणी पोलीस भरतीचं ग्राउंड होत असतं, म्हणजे ज्या ठिकाणी पोलीस भरतीचं, म्हणजे मला काहीच अवघड नाही. रोजच्या रोज जर ग्राउंडवर बघितलं आणि कशा प्रकारे तयारी चालू आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगू शकतो. त्यामुळे पुढचा व्हिडिओ असणार आहे तो धाराशिवच्या ग्राउंडवर असणार आहे, कुठपर्यंत तयारी आलेली आहे आणि कुठपर्यंत ग्राउंडची आखणी झालेली आहे, कुठं काय चालू आहे. तर आता सध्या मी गेल्या आठवड्यात गेलो होतो तर तिथं पूर्णपणे ग्राउंडची साफसफाई चालू होती. म्हणजे गवत काढण्याचं काम चालू होतं, इतर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ट्रॅक बनवायचं काम चालू होतं, 100 मीटरचं ग्राउंडची आखणी मोजमाप चालू होतं, गोळा मीटरचं पूर्णपणे सर्कल बनवण्याचं काम चालू होतं. पण आता जर बघितलं तर आता परिस्थिती वेगळी आहे मित्रांनो. जर ग्राउंडचं पूर्णपणे काम झालेलं आहे, ग्राउंडचं जे कम्प्लीट काम झालेलं आहे, त्यानंतर गोळा फेकचं देखील काम झालेलं आहे. म्हणजे सध्या तर आता काय अवघड नाही, धाराशिवला तर जाऊन बघायचं म्हटलं तर सोपं आहे. त्यामुळे लक्षात घ्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला खालच्या पातळीवर जाऊन तुम्हाला माहिती सांगतोय, म्हणजे तिथे जाऊन पूर्णपणे माहिती जाऊन सांगतोय की लक्षात घ्या. म्हणजे ग्राउंड कधी होणार लक्षात घ्या, तर ग्राउंड जे आहे ते जानेवारी व फेब्रुवारी ह्या 2 महिन्यामध्ये होण्याची शक्यता दाट आहे. 100% ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या हातामध्ये फक्त 1 महिना ते 1.5 महिना राहिलेला आहे. ह्या महिन्यामध्ये ग्राउंड का होणार, तर लक्षात घ्या की ग्राउंडची पूर्णपणे प्रत्येक ठिकाणची तयारी चालू आहे. आता सध्या सोलापूरचं देखील बघितलं तर सोलापूरला जाऊन देखील आपण बघू शकतो, तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यामध्ये ग्राउंड होण्याची शक्यता आहे. कारण की जानेवारीमध्ये जर ॲडमिट कार्ड आले तर फेब्रुवारी मार्चमध्ये ग्राउंड होऊ शकतं. कारण की आता
पोलीस भरती एवढी फास्ट पद्धतीने घेतली जाणार आहे की विचारच करू नका तुम्ही. तुम्हाला असं कळणार बी नाही कधी ॲडमिट कार्ड आले आणि कधी ग्राउंडची तारीख पडली. मग त्यामुळे लक्षात घ्या की आपल्याला जर ग्राउंडची तयारी करायची असेल तर 100% योगदान द्यावं लागेल. आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कास्ट वाईज कट ऑफ आपण आखणी करूनच तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे कट ऑफ लागणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. कारण की प्रत्येकाला पोलीस भरती संदर्भात जे माहिती पाहिजे ती योग्य माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतोय. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.